टाळके यांच्यासाठी भाऊ साळुंके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एकाच आडीत 2 खेळाडू बाद केले म्हणून मुकेश साठी मंडळासाठी पकड घातल्या म्हणून 1,500 नाही मंडळासाठी मंडळासाठी किती आहेत? 1,500 रे 500 आणि 1000. हा मंडळासाठी एकूण 1,500 रुपये आहेत. रमेश गरजचे राहिले एक बोनस प्लस पॉइंट ते काय कोणी मारला नाही. हा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन भाऊ साळुंके या ठिकाणी आले. खरोखर या स्पर्धेला 4 चांद लावले त्याबद्दल मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला खरोखर अपेक्षेपेक्षा जास्त भव्य अशी देणगी सुद्धा त्यांनी दिली आणि पुढच्या वर्षीच्या स्पर्धा पुरस्कृत सुद्धा त्यांनी घोषित केल्या म्हणून पुनश्च मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच दर्शनभाई विचारे हे जाता जाता थांबले आणि भाऊ साळुंकेनेच थांबवलं त्यांना. आणि तसेच आमचे प्रसाद विचारे हे आता सध्याचे नगरसेवक आहेत हे सुद्धा या ठिकाणी थांबले. यांनी या स्पर्धेची शोभा वाढवली. तसेच मालपेकर बंधू हे या ठिकाणी थांबले त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आता आपण बक्षीस वितरणच्या कार्यक्रमाकडे वळूया. अरे ते तो हे कुठे आहे बक्षीसचा काढलाय तो आला थांब. या स्पर्धेतील प्रथमतः या स्पर्धेमध्ये 16 संघांनी ज्या भाग घेतला त्या सर्व 16 संघाचा मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिक या ठिकाणी सकाळपासून उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आता आपण वळूया बक्षीस वितरणाकडे. या स्पर्धेतला 4था क्रमांक ज्यांनी पटकवलाय तो शिवशंभो श्रीवर्धन. या संघाचे कोणी प्रतिनिधी किंवा खेळाडू असतील त्यांनी येऊन आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. रोख 4000 रुपये आणि भव्य ट्रॉफी. प्रसाद विचारे श्रीवर्धनचे नगरसेवक यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते शिवशंभो श्रीवर्धन या संघासाठी 4था क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. कोण तो हा मस्त संकेतला ते सर्वोत्कृष्ट ह्याला दे ना संकेतला. आणि त्या अण्णाला पब्लिक येतो. या स्पर्धेतला 3य पारितोषिक GK मुंबई यांना विनंती करतो आपण स्टेजवर येऊन आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. रोख 4000 रुपये आणि मालपेकर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते GK मुंबई या संघाला 4थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. रोख 4000 रुपये आणि भव्य ट्रॉफी. रोख 4000 रुपये आणि भव्य ट्रॉफी. आहेत काय फोटो काढून द्या आधी. सर्वोत्कृष्ट पकड लिहिलेलं आहे काय बघा त्याच्यावर काय हे काल्या लाईव्ह ला घ्या. हे लाईव्ह ला घे. 2 नंबरला 7,000 हात लावा. 2 नंबरला 7,000 आहे. या स्पर्धेमध्ये 2य क्रमांक ज्यांनी पटकवलाय तो संघ आहे शिवरदेव वडवली. मी दर्शनभाई विचारे यांना विनंती करतो की श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दर्शनभाई विचारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही 2य क्रमांकाचं पारितोषिक आणि रोख रक्कम 7,000 रुपये. रोख रक्कम 7,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी ही दर्शनभाई विचारे यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत. पब्लिक हिरो नाही बघ आणि त्या ट्रॉफी इकडे घेऊन ये. ट्रॉफी इकडे घेऊन ये. त्या ट्रॉफी इकडे घेऊन ये. लाईव्ह वाल्याचं पॅकेट थांब यार मी खिशात आहे. थांब जरा. माझे पण पैसे आहेत ना त्याच्यात. लाईव्ह वाल्याचे देऊन जा. आई माझ्या डोक्यावरनं ताप द्या. 5, 10, 15, 20
हे थांबतो. प्रथम क्रमांक देण्या अगोदर आम्ही या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हे कोण आहे? या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट जो खेळाडू ठरलाय तो संकेत नागती. आणि दुसरा काय अजून काय? संकेत नागती अतिशय उत्कृष्ट असा खेळ केलाय संकेत नागतीने आजच्या या स्पर्धेमध्ये. खरोखर आज त्याचा खेळ पाहण्यासारखा होता संकेतचा. आता काय आहे उत्कृष्ट चढाई कुठं आहे तो दाखव. आणि उत्कृष्ट चढाई अण्णा. उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरलाय अण्णा. त्या हाय का तिथं उत्कृष्ट पक्कड बघितलंस? हे अजून काय राहिलं? उत्कृष्ट पक्कड राहिलं. सोहम कोण? अण्णा नाही ना. अच्छा, अजून एक राहिला ना ट्रॉफी. उत्कृष्ट या स्पर्धेतील उत्कृष्ट पक्कड सोहम नागती. उत्कृष्ट पक्कड सोहम नागती. या स्पर्धेचा उत्कृष्ट पक्कड बादर सोहम नागती. अतिशय चांगला खेळ केलाय सोहमने सुद्धा या स्पर्धेमध्ये. झालं ना सगळं झालं नाही. हा आता हा राहिला गावदेवी रायडर्स. आणि या स्पर्धेतला अंतिम विजेता ठरलेला आहे तो गावदेवी रायडर्स. आणि या स्पर्धेचा जो आमचा आकर्षण आहे भाऊ साळुंके गोल्डमॅन यांच्याकडून हा पारितोषिक आम्ही देत आहोत. सगळ्यांचे पैसे वाटून झालेले आहेत. गावदेवी रायडर या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ठरलेला आहे. आणि भाऊ साळुंके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करत आहोत. गावदेवी रायडर्स या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ आहे गावदेवी रायडर्स. रोख रक्कम 10,000 रुपये आणि भव्य अशी ट्रॉफी या ठिकाणी देऊन गावदेवी रायडर्स या संघाला गौरवण्यात येत आहे. पुढच्या वर्षी सोन्याची ट्रॉफी आहे का काय? आता फक्त सोन्याची ट्रॉफी दिसत आहे. मुलामा असेल पुढच्या वर्षी. 1,000 रुपये अजून भाऊने खुश होऊन तुमच्या गावदेवी रायडर्स संघासाठी दिलेले आहे. आणि अतिशय चांगला खेळ केलाय सुदर्शन. त्याच्यानंतर दिले ना मग सगळे 1,500 एकदाच दिले मी. एकदाच देऊन टाकले. कोण आलेला मग खरोखर या स्पर्धेला 4 चांद लावले ते भाऊ साळुंके. या पंचक्रोशी स्पर्धा अशा कधी झाल्या नव्हत्या. या भाऊ साळुंकेमुळे ज्या स्पर्धेला मजा आलेली आहे त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेसाठी भाऊ साळुंके यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि भाऊ साळुंके पुरस्कृतच पुढच्या वर्षी आमच्या स्पर्धा असतील. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.